ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। तो अपना यात्रा का सेकंड लास्ट दिन है। एक महत्त्वपूर्ण स्थान जागेवर आपण बसलेलो आहोत। त्याचं नाव काय आहे? प्रेम सरोवर। हरी बोल। आपल्याला आत्ताच हिज ग्रेस सुंदर हरी प्रभूजींनी आपल्याला सांगितलं की काय बरं हे तसं नाही, ह्या ठिकाणी राधाकृष्ण बसले होते, पण त्यांनी मुद्दामून शब्दांचं पालन न करता थोडक्यात सांगितलं, पूर्ण सांगितलं असं बरं झालं असतं। तर हां, इथे राधा आणि कृष्ण एकदा बसले होते साईड बाय साईड, सगळे गोपी होत्या। तर तेव्हा तो भोरा, त्याचं नाव मधू पण आहे, भोऱ्याला मधू म्हणतात, भगवंतांचं एक नाव मधू आहे। तर तो भोरा आला होता आणि तो भोरा राधाणींच्या थोडासा इकडे तिकडे करत होता। तर तेव्हा कृष्णांनी वाटतं मधुमंगलला सांगितलं का कोणा सुबलला सांगितलं, एका गोपीला सांगितलं, नाव मला आठवत नाही, की अरे त्या मधूला लांब घालवून टाक। आणि तो सोबलने त्या मधुमक्खीला किंवा भोऱ्याला लांब घालवलं आणि तो येऊन त्याने रिपोर्ट केलं कृष्णांना किंवा राधाकृष्ण दोघेही बसले होते, दोघांना किंवा कृष्णांना, की मधू गेला, मधू निघून गेला। तो आपण काल परवा ऐकलं की हळूहळू, अर्थात आपण या 3-4 यात्रेमध्ये बरेच वेगवेगळे कृष्णलीलेमधले रस ऐकले। सुरुवात झाली वात्सल्य रसनी, नंतर साख्य रस आणि नंतर माधुर्य रस। आणि माधुर्य रसमध्ये आपण जे जय राधे जय कृष्ण भजन म्हणतो, त्यात शेवटचे 2-3 कडवे येतात, जयो जयो काय प्रेमो, हां, जय जय उज्ज्वल रस सर्व रस सार परकीय भावे जहा म्हणजे ते प्रचार। आणि त्याच्या पुढे काय आहे? हां, ठीक आहे, दीनकृष्ण, हां ठीक आहे। तर हा जो भगवंतांच्या प्रति माधुर्य रस आहे तो एकदम टॉपमोस्ट उज्ज्वल रस आहे। एकदा त्यामध्ये पण भगवंतांचं खूप डीप आणि खूप तीव्र आणि खूप उत्कंठापूर्वक आणि खूप प्रेमपूर्वक जे स्मरण असतंय, अर्थात दोन्ही स्मरण चांगले आहेत, पण तरी पण त्यातल्या त्यात अशा वेळी होत असते की जेव्हा भगवंत गोपींच्या जवळ नसतात तेव्हा। आणि श्रीमद बृहद भागवतामृतची आपण क्लास सिरीज घेतलेली आहे एकदा, त्याच्यामध्ये पण शेवटी हा मुद्दा येतो की हा गोपींचा स्वाभाविक स्वभाव आहे की ते भगवंतांचं परकीय भावामध्ये तर स्मरण करतायत, पण त्या परकीय भावामध्ये सुद्धा विरह मूडमध्ये, की भगवंत आपल्याबरोबर नाही आहेत, भगवंत आपल्याला सोडून गेले, म्हणजे भगवंत हा त्यांचा मूळ आहे, मूळ त्यांचा भक्तीचा मूळ आहे। त्यामुळे इथे आपण पाहतो की भगवान कृष्ण बाजूला बसलेत, तरी राधाणी ऐकलं की मधू निघून गेला। पण तिला वाटलं मधू म्हणजे कृष्ण, कृष्ण निघून गेले, पण कृष्ण बाजूला बसलेले होते। पण तिचा तो स्वाभाविक मूड आहे गोपींचा आणि राधाणीचा पण, की भगवंत आपल्याबरोबर नाही आहेत, भगवंत आपल्यापासून लांब आहेत, भगवंत आपल्याला सोडून गेले। तर भगवंत भले बाजूला बसलेले होते, पण त्याचा स्वाभाविक मूड काय
प्रकट झाला आणि म्हणून ती रडायला लागली की भगवंत सोडून गेले. हा तो जो गोपा होता, सखा होता, तो म्हटला मधू म्हणजे तो भोरा निघून गेला. पण राधाणीला वाटलं कृष्ण निघून गेले किंवा दॅट इज हर एटर्नल मूड. हां, तो तिचा शाश्वत मूड आहे की भगवंतांचं स्मरण विरहभावामध्ये करायचं. तर इथे असं विचार करता करता राधाणीच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले आणि ते अश्रू असे वाहून इथे जमायला लागले. आणि राधाणीचा हा भाव पाहून कृष्ण पण बाजूला बसले होते. तर कृष्णांना वाटलं की आपल्या गोपींपासून खूप अंतर झालेलं आहे. हां, तर राधाणी कृष्णांना आठवण काढत आणि कृष्ण राधाणीला आठवण काढत दोघांच्या डोळ्यातनं अनेक अश्रू येत होते. हालाकी ते दोघे बाजूलाच बसले होते आणि ते दोघांचं प्रेमाच्या अश्रूचं मिक्स होऊन इथे कुंड झालं. ते आहे प्रेम सरोवर. तर इथे भले आपण आधी आलेलो आहोत, पण मुद्दा असा आहे की हा खरा जो मूड आहे, आपण आत्तापर्यंत बरेच ते जटिला कुटिलाचे मूड ऐकले, रासलीलेचे मूड ऐकले, गोवर्धन लीलेचे मूड ऐकले, पण हा जो मूड आहे की भगवंतांचं स्मरण विरहभावमध्ये खूप तीव्रतेने करणं, भगवंत आपल्याबरोबर नाही आहेत या मूडमध्ये करणं, हा गोपींचा करणं म्हणजे त्यांना करावा लागत नाही, हा त्यांचा स्वाभाविक नॅचरल मूड आहे. हां, आपल्याला करावं लागतं आहे, म्हणजे सगळंच करावं लागतं आहे. हां, आपला मूड फक्त स्वार्थी आहे. आता या जगात इतरांप्रती पण प्रेम दाखवतो, त्याच्यात पण कधी आपण एक्सटर्नली दाखवत असतो, अगदी हृदयापासून नसतं. पण तो म्हणून कधी काही झालं की थोडंसं झालं की गोपी विरहभावामध्येच निघून जायचे. हां, किंवा नाही झालं तरी निघून जायचे. हां, हा त्यांचा स्वाभाविक मूड होता. तर हाच मूड आपण आता हळूहळू गोपींच्या आयुष्यभर, म्हणजे तो त्यांचा स्वाभाविक आहे, आयुष्यभर नाही. तर येताना आपली गाडी एक सेकंदाकरता हायवेलाच थांबली होती. हां, त्यात थोडंसं मी थोडंसं बारीकशी मिस्टेक करत बोललो. हां, ते आता मी व्यवस्थित बोलतो. पुढे थांबली होती हां पल्सो, आणि त्याच्या आधी कोणतं गाव होतं? हां, ते थोडंसं ते खरं सई गाव आहे, सई. ते सई गावच्या आधी होतं. भगवंत उलटे गेले, नंदगाव इकडे, तर नंदगाववरून असे गेले. तर पहिले मी जसं म्हटलं की म्हणजे गोपी तेव्हा विचार करत होत्या की असं कसं, अरे कृष्ण बलराम मथुरा जाणार आहेत 2 दिवस, प्लॅन 2 दिवसाचाच होता. हां, असं कसं कृष्ण बलराम मथुरेला 2 दिवस जाणार आहेत, ते 2 दिवस तरी कसे, म्हणजे कृष्णांचा विरह 2 दिवस तरी कसा सहन करणार. आणि त्यांना डाऊट होता की मे बी 2 दिवसाचं भगवंत काय लवकर एका वेळेस परत येणार नाहीत. आणि त्यांना वाटलं की हे जे नंद महाराज आहेत, उपानंद आहेत, बाकीचे सुमो, हे सगळे मोठे मोठे जे गोप लोक आहेत, ते भगवंतांना जाऊ देणार नाहीत. आणि अक्रूरने येऊन विनंती केली होती हां की कंसाची इच्छा आहे, तर कंसा राजा आहे, त्याची ऑर्डर फॉलो. सो गोपीज वर थिंकिंग की हे चाललंय काय, हे गोप लोक काही करत नाही आहेत. त्यांनी ॲग्री केला प्लॅन, कृष्ण जाणार म्हणून. म्हणजे त्यांना इच्छा नव्हती त्यांनाही, पण त्यांनी निर्णय घेतला की ठीक आहे 2 दिवस सगळे जाणार म्हणून. आणि तेव्हा म्हणजे गोपी आपल्या घरात राहूनच त्यांना ते कंट्रोल होत नव्हतं की असं कसं, हाऊ इज इट. आता हे सगळं आपण जेव्हा आपण परत गेल्यावर 2024 सालची कथा यात्रा होईल त्यात हे डिटेलमध्ये घेऊ, पण आय एम जस्ट सेटिंग द मूड. सो अल्टिमेटली व्हॉट हॅपन की म्हणजे एक राधेश्याम प्रभूजींची गोष्ट आहे, थोडंसं ह्युमर की माते लोकांचं स्किल असतं. बघा आता कसं आहे, त्यांना पुढे येऊन बोलता येत नाही, पण मागून कसं मॅनेज करतात. तर पुढे न येता राधेश्याम प्रभू सांगत होते की आता मला ते आठवते, मला बॅकग्राऊंड ते काय ह्याचं सांगत होते. ओके, मला आठवते पण डिटेल हाऊ इट स्टार्टेड. जाऊ दे, मला आठवत नाही, आठवलं की सांगू. हां, पण एनिवे, तर हा गोपींना राहवत नव्हतं बाहेर यायच्या आधी, की त्यामध्ये ट्राय करतो की कोण काय बोलत नाही, सगळे असे कसे ॲग्री झाले. आणि शेवटी आता कृष्ण बलराम बसले अक्रूरच्या रथात आणि निघाले, तेव्हा मात्र त्यांना राहवलं नाही. मग ते त्यांचं काय मर्यादा, नियम, लाज, लज्जा जे काय असेल त्या काळी काय पण म्हणूया, ते सोडून ते जस्ट केम आउट डायरेक्टली इन फ्रंट ऑफ कृष्णचा रथ, की तुम्ही जाऊ नका, थांबा. आणि सगळे डायरेक्ट कृष्णांच्या अक्रूरच्या रथाच्या भोवती जमा झाले वगैरे. समोर त्यातनं ट्रॅफिकमधनं गर्दीतनं हळूहळू रथ पुढे सरकत होता. ते नंदगावपासून गोपी विनंती करतायत. आणि खरं कुठे गोपी त्या रथाला जॉईन झालं आहे माहीत नाही, कारण का गोपींची गावं इथे आहेत
जास्त. नंदगाव तिकडे आहे. आता तिथेल्याही गावात गोपी राहतच होत्या, पण मेन मेन गोपी या एरियात राहतात. नंदगाव बरसाण्याच्या मध्ये आणि बरसाण्याच्या आजूबाजूला चारी साईडला. तर शेवटी त्यांनी इथे थांबवलं. इथे जे सही गाव होतं तेव्हा गोपींनी अगदी ओपनली आता जाऊ दे, आता लाईक गोपी म्हटलं कृष्ण इज नो गोईंग. आपण असं नुसतं कंट्रोल करून घरात बसलो तर काहीच होणार नाही. काय म्हणतात, हातावर हात ठेवून ना, हातावर हात ठेवून बसलो तर काही होणार नाही. वी हॅव टू डू सम ॲक्शन. अभि गेलं, जाऊ दे, आता घरात बसणार, लोकांसमोर कसं कृष्णांना भेटणार वगैरे, फॉरगेट इट, कृष्णा इज गोईंग. मग गोपी आल्या आणि कृष्णानं म्हटले तुम्ही का जाऊ नका, प्लीज थांबा, प्लीज थांबा. मग तेव्हा कृष्ण म्हटले शीघ्र परत येणार. काय म्हटले, तर ते शीघ्र परत येणार म्हणून ते गाव झालं शीघ्रग्राम. पण ते सही नाही, सही गरज बोलत नाही, तर शीघ्रग्राम. आणि ते शीघ्रग्रामचं आता नाव आहे काय, आता नाव शीघ्रचं ते असं काय ते सिंह गाव आहे. मग तिकडनं रथ पुढे येत होता, अजून थोडा रथ 2 किलोमीटर आजच्या भाषेत पुढे आल्यावर गोपी म्हटलं शीघ्र, पण कधी शीघ्र, कधी परत येणार. तर मग काय म्हटले कृष्ण, परसो, परवा येणार परत. संस्कृत परह्य. तर त्या गावाचं नाव झालं पल्सो. आधी परसो होतं, मग ते आता पल्सो झालं. तर आता दुपारनंतर त्या गावात मग रथ जातोय पुढे पुढे आणि गोपी जमा होत आहेत, नका जाऊ. रथ पुढे पुढे जातोय, अक्रूर घेऊन जातोय. आणि इकडनं बरंच पुढे, म्हणजे आपण संध्याकाळच्या पॉईंट्सला जाणार आहोत. कुठे ते राळ, बसोटी, बाटी म्हणजे बोलावन, तिथपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट छट्टीकरापर्यंत, ऑलमोस्ट छट्टीकराच्या आधीपर्यंत तो रथ गेला. तिथे गाव आहे माघेरा. ते आता गाव आहे, तिथे असं काही मंदिर नाही, पण गावाचं नाव काय आहे, माघेरा. तर तिथे तो रथ पोचला आणि सगळ्या गोपी जमा झाल्या होत्या. आणि इकडं मी माघेरा बघून देतो. तिथे आता फक्त गाव आहे, जसं आपलं हे गाव होतं पल्सो वगैरे, बाकी काय मंदिर किंवा असं काही ठिकाण नाही आहे. तर गोपी तिथपर्यंत कृष्णाच्या रथाच्या बरोबर फॉलो करत करत आल्या होत्या. आणि तिकडनं काय झालं, त्या माघारी फिरल्या. म्हणून गावाचं नाव काय झालं, माघेरा. हिंदी में माघारीला काय म्हणतात, अभी हाई लेवल हिंदी में, ब्रज हिंदी में या बुंदेलखंडी में ऐसे. तर एनिवे तिथनं गोपी काय झाल्या, माघारी फिरल्या. त्याच्या पुढे गोपी गेल्या नाहीत. ते माघेरा गाव आहे. आणि तिथे त्या अशा बेशुद्ध पडल्या की कृष्ण आता गेले. हालाकी प्लॅन केल्यानुसार 2 दिवसासाठी होतं, पण तसं ते झालं नाही, तो विषय वेगळा. आणि इथे त्या रथाच्या समोर पण पडल्या की आमच्यावरून रथ नेऊ द्या, आम्ही मेलो तरी चालेल. अशा प्रकारे ते माघेरा गावामध्ये झालं. पण तरी पण कृष्ण बलराम गोपींना मागे सोडून त्यांना फायनल हरिबोल केलं. कृष्णाला माहिती आहे फायनल आहे, आणि गोपींनाही डाऊट होता हे फायनल आहे. प्लॅन होता 2 दिवसाचा. कृष्णालाही माहीत होतं हे फायनल आहे, आणि गोपींनाही माहीत होतं की हे माहीत नव्हता, डाऊट होता हे फायनल आहे. पण शेवटचं ते एक्स्टर्नल काय प्रकट लीलामध्ये ते शेवटचं भेटले. अप्रकट लीलामध्ये गोपींबरोबर कृष्ण कायमचे आहेत. आणि तिकडनं मग कुठे गेले रथ, यस सोमवा, कुठे गेला, त्याच्या आधी अक्रूर घाटला गेला. हे सगळं आपण 2024 साली डिटेलमध्ये ऐकू. पण अक्रूर घाटला गेला आणि ते मग मथुरेला गेला, हे सगळं आपण 2024 साली ऐकू. तर अशा प्रकारे त्यांना ते असह्य सहन होत नव्हतं की कृष्ण चाललेत. पण त्या माघेरा गावात सगळ्या गोपी बेशुद्ध पडल्या, आणि तरी पण कृष्ण रथ तिकडनं घेऊन गेले. समथिंग सिमिलर लाईक रामायणमध्ये राम भगवान जेव्हा वनवासला जात होते, तर तेव्हा सगळे अयोध्येवासी गेले होते, आणि ते रात्री अचानक ते बाकीच्यांना फसवून त्या नदीतनं वगैरे मार्ग काढून ते आपण ऐकले ते रामायण सिरीजमध्ये निघून गेले. सो हे माघेरा गाव आपण वेळ राहता जाऊया, म्हणजे रोडपर्यंत तरी. तर आता एक आपण सगळ्याचं थोडंसं करून घेऊ. सो धिस प्लेस प्रेम सरोवर, इट इज लाईक अ मॅनिफेस्टेशन ऑफ मूड ऑफ सेपरेशन, विरह भावचा हायेस्ट वन ऑफ द. एक सेकंड, आता मी थोडंसं आत्ता ते जे ठिकाणं आहेत जायची त्यांचं एकत्र सांगून घेतो. कमाईला आपण आज जाणार होतो, पण ते जाऊन आलो. कमाई आहे विशाखा देवींचं गाव. आणि आता इकडनं पहिले जाणार आहोत ते आहे रूप सरोवर.
ते अष्टसखींपैकी नाही, पण रूपमंजरींचं गाव आहे ते. आपले रूप गोस्वामी आहेत 6 गोस्वामींपैकी, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, हे सगळे गोस्वामी कृष्णांच्या लीलेमध्ये ते मंजरींच्या रूपात होते. मंजरी आणि गोपींमध्ये काय फरक आहे? मंजरी असते, गोपी असते, सखी असतात. अनेक ग्रुप्स आहेत. ग्रुप्स किती आहेत ते तर आपण काल परवा ऐकले, त्याच्यापेक्षा जास्त ग्रुप्स होते. पण काही मंजरी होत्या, काही गोपी होत्या, काही सखी होत्या. यस, बताओ. मंजरी मतलब स्मॉल लिटिल गर्ल्स. ओके, मग गोपी कोण आहे, सखी कोण आहे? सखी दे आर लाइक गर्लफ्रेंड, बट मंजरीज दे असिस्ट राधा कृष्णा's past time, sweet loving past time. खरी बोल. रोजे कोणतरी आहेत त्यातले. गोपी और सखी और मंजरी जो भी आहे. सो बेसिकली मला एवढं माहीत नाही, पण यस प्रोजेने सांगितलं त्याच्यावरून थोडंसं आपण घेऊया. तर गोपी आहेत ते आपण ऐकलं. कोण कोण अष्टगोपी आहेत मेन? राधाराणी आहे, पण ललिता, विशाखा, सुदेवी, रंगदेवी, चंपकलता, इंदुलेखा, चित्रा वगैरे त्या आहेत. आणि मग त्याच्या पलीकडे काय नाही, ते झालं तुंगविदा झालं, पण नेक्स्ट लाईक पद्मा एक, आणि अजून काय श्यामला वगैरे, श्यामा वगैरे अशा अजून आहेत गोपी. तो बेसिकली ह्या ज्या गोपी आहेत त्या डायरेक्टली कृष्णांबरोबर लीला करतात. आणि त्या कृष्णांच्या साधारणपणे वयाच्या आहेत, काही 2-4 महिने मोठ्या पण आहेत, 2-4 दिवस मोठ्या पण आहेत. जसे ललिता देवी मोठी आहे. खरं तर या वेळच्या 5000 वर्षापूर्वीचे जे राधाकृष्ण आले होते तेव्हा राधाणी पण 1-2-4 महिने मोठी होती, पण बरेचदा ते 2-4 महिने लहान पण असते. तर दर वेगळ्या ह्याच्यात. सो अशा प्रकारे त्या ह्या ज्या गोपी आहेत त्या कृष्णांच्या वयाच्या 2-4 महिने मोठ्या आणि 2-4 महिने 5 महिने लहान आहेत मेन. मग त्याच्यानंतर येतात सखी, त्या गोपींच्या फ्रेंड्स. आणि मंजरी म्हणजे ज्या वयाने लहान आहेत, अजून त्यांच्या मनात एवढी प्रेम भावना जागृत झालेली नाही आहे गोपींनी एवढी, पण त्या गोपींना आशिष करतात किंवा राधाकृष्णांना आशिष करतात. म्हणून कधीकधी जेव्हा राधाकृष्ण अगदी वैयक्तिकच दोघे असतात तेव्हा कधीकधी ह्या बाकी गोपींना पण निघून जावं लागतं, कारण की ते वयाने मोठे आहेत. पण तेव्हा त्या राधाकृष्णांना हेल्प करायला मंजरी असतात, त्या वयाने लहान असतात, त्यांना तिथे त्या राहू शकतात आणि त्या हेल्प करतात. तर त्यांच्यातल्या एक मेन मंजरी आहेत रूपमंजरी. तर आपण इकडनं गेल्यावर कुठे रूप सरोवर, रूपमंजरींच्या गावी जाणार आहोत. त्यानंतर तिथे बसून 1-2 माळ जप करू. तिथे सुंदर मंदिर आहे. मग तिकडनं रंकोळी, म्हणजे क्रमाने काय सांगा क्रमाने आज, म्हणजे माझं हे नोट्सचं क्रम आहे, तुमचं व्हिजिटचं क्रम काय? इकडनं रूप सरोवर, मग काय रूप सरोवर नंतर सुनेरा. हां सुनेरा, हां सुनेरा हे सुदेवीचं गाव आहे. आणि म्हटलं ना हे थोडं कन्फ्युजन आहे. सुदेवीचं गाव आहे ते बरोबर आहे, पण काल आपण कोणत्या गावी गेलो होतो? एक हां त्या करेला कोणाचं गाव होतं? चंपकलता. हां बरोबर, तिथेच ते ह्यांचे पण समाज होते ना बद्रीनाथचे. पण ती चंपकलता गोपीचं गाव म्हणजे ते मोस्टली चंपकलताचं सासर होतं, कारण का हे जे सोनेरा आहे ते चंपकलताचं गाव म्हणतात. हां म्हणजे बर्थ प्लेसवर बाहेर, हां पण सासर करेला. आणि हे जे सुनेरा आहे हे सुदेवीचं सासर आहे. अभी आप सब याद रखो, आप याद रखो कौन सा किसका सासर है, कौन सा किसका सासर है, महार है, बचपन है. तो सुनेरा किसका सासर है? अभी क्या सुदेवी का. आणि बाहेर कोणाचं आहे? चंपकलता. इतना तो याद रखो आज का. आणि सुनेरा नंतर कोणी जाणार आहोत? हां रंगकोली. हां रंगकोली आहे ते रंगदेवीचं घर आहे. सासर माहेर माहीत नाही, इथे नोट्समध्ये नाही. हां जे आहे ते रंगदेवीचं घर आहे. महापुरुष म्हणतात की मोस्टली हे सासरची घरं होती, म्हणजे या पुस्तकातली मेन्शन मोस्टली. एनिवे त्यानंतर कोणी जाणार आहोत? डबेरा. तर डबेरा हे तुंगविद्याचं, काल आपण ते फोटो पाहिले 8, तर तुंगविद्याचं गाव कोणतं होतं? डबेरा. हां तर डबेरा तुंगविद्याचं गाव होतं, पण ते तुंगविद्याचं सासर होतं, कारण का इकडनं ती कृष्णांना भेटायला जायची. जसं राधानी कुठनं कृष्णाला भेटायला जायची? बरसाण्यावरून, हां जावडवरून जायची. तर तसं तुंगविद्या सासर म्हणजे डबेरावरून भेटायला जायची. आणि डबेरा गावाचं नाव काय झालं?
कारण का एकदा कृष्ण तिथे होते आणि तेव्हा त्यांनी राधाराणींचं एकदम सुंदर स्वरूप पाहिलं. जी चालत होती जवळजवळ राधाराणी आणि एवढं सुंदर स्वरूप पाहून प्रेमाने त्यांचे डोळे होते ते अश्रूंनी भरले. मला वाटतं हे सगळे मराठी आहेत. मराठीत काय म्हणतात, डोळे डबडबले. हिंदी में ऐसे कुछ है क्या, डबडबून भर गए. हिंदी में होगा ना कुछ, क्या होगा? नहीं, हाँ डबडबा क्या मानते, हाँ डबडबा असो, जो भी है डबडब है. मला माहिती होतं हिंदीमध्ये, मी लहानपणी ऐकलं होतं, हिंदी मीडियममध्ये होतो तेव्हा. आंसू डबडब के हाँ गिर गए, डबडब हम तो डबडब के गिर गए आंसू. म्हणून ह्या गावाचं नाव आहे डबेरा. आणि एकाही ह्याच गावात सुबल जे होते ते राधाराणीची सुंदरता कृष्णाला सांगत होते, वर्णन करत होते की राधाराणी किती सुंदर आहे, सुबल गोप. तेव्हा पण कृष्णांचे डोळे भरून आले प्रेमाने. म्हणून गावाचं नाव काय आहे, डबेरा. हरी बोल. आता ऑफ द सिलेबस, हे नोट्सचा भाग नाही आहे, पण त्या डबेरामध्ये तुम्हाला सगळ्यांना डबा मिळणार आहे. म्हणून आपण गावाचं नाव ठेवू डबारा. अभियान आहे डबेरा नाव, तर का डबा मिळतो म्हणून. ओके, डबेरा नंतर कुठे जाणार आहोत, नाही मग ते सूर्यकुंडला एक मोठी स्पेशल कथा आहे, तर ती आपण तिथेच घेऊया. तर आपल्या लेक्चरमध्ये पण मूड आहे तो आता हळूहळू माधुर्यरसमध्ये, विरहभावामध्ये शिफ्ट होणार आहे, होत आहे. तर 3 गावं आपण ऐकली. नंद गावातनं अक्रूर आणि कृष्ण बलराम निघाले. मग पहिले कुठे पोचले, शीघ्रग्रामला. मग नंतर कुठे पोचले, आणि त्यानंतर मागेरा. मग तिथनं गोपी तिथनं पुढे नाही गेल्या, आणि कृष्ण तिकडनं पुढे गेले, आणि तिकडनं मथुरा. हरी बोल. तर विल स्टॉप हिअर. ह्याच्यानंतर आपण पोचणार आहोत. आधी हे सगळं करत डाबेराला तिथे एकादशी ब्रेक करू, आणि मग तिकडनं जाऊ सूर्यकुंडला. सूर्यकुंड खूप छान प्लेस आहे आणि ते खूप छान चोटीला कुटीला लीला झालेल्या आहेत सूर्यकुंडला. आणि त्याच्या पलीकडे आहे कोणतं गाव, नवगाव. काय नेक्स्ट, कुंजेरा. आपण ते गावाचं नाव काय ते लिहिलं नाही का, वेगळं गाव आहे, कुंजेरा जाऊ. तिथे पण खूप छान लीला झाल्या आहेत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्णा. आपण सूर्यदेवांच्या मंदिरात आलेलो आहोत दुपारचे 12 वाजता साधारणपणे. त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे ठेवावे. सूर्यदेव आहेत, दुपारचे 12 वाजलेले आहेत. प्रयत्नपूर्वक काहींचे डोळे डबडबायला लागलेत. ते डबारा गाव होतं, आता सूर्यनारायणजींचं गाव आहे. इथे जवळच एक गाव आहे, त्याचं नाव आहे भदाया. कारण का ती अजून एक गोपी आहे भद्रा देवी.
भद्रा गोपी, तिचं ते गाव आहे. ह्या सगळ्या गोपींचे लीडर्स आहेत. आणि आपण जे आलो ते तसं आता हल्ली रोड वगैरे झाले, एवढं मोठं मंदिर झालं आहे, तर लोक यायला लागले. पण एकदा मला आठवतं 15-20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हे मंदिर म्हणजे हे एवढं चबुत्या एवढं पण ते जेमतेम मंदिर होतं. हा पुढचा हॉल वगैरे तर हा नव्हताच. आणि खोल्या बिल्या पण काय होत्या नव्हत्या आठवत मला खूप कमी. आणि गाव बिव असं काय नव्हतं, पार्किंग वगैरे आमची गोष्ट. रोड पण एकदम कच्चे रोड येत होते. पण इथे पूर्वी तेव्हा हिज होलीनेस ते जर्मनीचे महाराज कोणते, जर्मनीचे सच्चिदानंद महाराज. इथे चातुर्मास का असं काहीतरी कार्तिक मास असं 1 महिने का 4 महिने टोटल इथे भक्ती जप तपस्या करायला राहिले होते. सो तेव्हा इथे कोण जास्त येत नव्हते, लोकांना माहिती नव्हतं. आमचे तेव्हाचे यात्रा मॅनेजर होते म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचे परमपूजा म्हणजे मंदिर चौपाटी मंदिरचे मेन यात्रा मॅनेजर हिज ग्रेस अभिराम प्रभू अँड टीमनी तेव्हा हे ठिकाण शोधून काढलं होतं. आणि अगदी बारीक रस्त्यातनं असं कच्च्या रस्त्यातनं खूप कठीण अडनिडं होतं. आणि सच्चिदानंद महाराज इथे राहत होते तपस्या करत, जप करत, भक्ती करत. आणि त्यांना वाटलं इथे म्हणजे कोण येणार नाहीत भक्त लोक इथले एकदम विदाउट डिस्टर्बन्स. अँड ही वॉज सो मच सरप्राईज की लाईक फ्यू हंड्रेड डिवोटीज, आय डोंट नो किती होते तेव्हा, पण ॲटलिस्ट 200-400 तरी, खूप जास्त नव्हते. 400-500 भक्त अचानक या सूर्यकुंडला आलेले आहेत. सो त्यांनी इथलं लेक्चर दिलं होतं आम्हाला तेव्हा. ही वॉज सो हॅपी. चतुर्मास कार्तिक मास ते इथे करत होते. हरी बोल. आता आपल्याला बंधन हरी बोल करावं लागेल. हरी बोल. आता थोडं बदलावं लागेल. एकदा हरिबोल केलं की प्रोजेननी याचं हरिबोल करायचं आणि कळेल सगळे जागेत का नाही. आणि नंतर दुसऱ्यांदा हरिबोल केलं की मातांनी हरिबोल करायचं. हरी बोल, हरी बोल. ठीक आहे, चलो कोई बात नाही. जास्त काय मी बोलत नाही. तर एनिवे, द सूर्यकुंड इज ऑल्सो नोन ॲज भरणाकुंड. आणि आपले जेव्हा चैतन्याचे कोण भक्त यायचे तेव्हा ते दाखवत होते, बघा हे इथे सुंदरसं सूर्यकुंड आहे आणि ह्याच्या बाजूला सूर्यनारायणजींचं मंदिर आहे. इथे श्रीमती राधाणी लग्नाच्या आधी म्हणजे कुठनं बरसानावरून यायची आणि सूर्यदेवांची पूजा करायची की त्यांना कृष्णच पती म्हणून प्राप्त व्हावे. पण त्यांचं जेव्हा लग्न झालं कोणाशी, अभिमन्यूंशी, मग त्या राहायला गेल्या कुठे, जावटला. तर त्यांच्या ज्या सासूबाई होत्या कोण, कोण होत्या सासूबाई, जटिला. जटिला त्यांच्या सासूबाई होत्या. त्यांनी सांगितलं तू सूर्याची पूजा करत होते अगर राधे लग्नाच्या आधी, तर यू कंटिन्यू दॅट. तू सूर्यदेवांची पूजा चालू ठेव जेणेकरून अभिमन्यू जे तुमचे पती आहेत त्यांची तब्येत, वेल्थ, हेल्थ आणि समृद्धी सगळी वाढेल म्हणून. तर अशा काही काही ठिकाणी राधाकृष्णाच्या काही काही लीला दररोज होतात. दररोज ते अष्टकालीय लीलांमध्ये मेन्शन्ड आहेत. त्यातलं एक स्थान हे सूर्यकुंड पण आहे. तर दररोज सकाळी राधाणी, आता काही ती खरं ही घटना चालू झाली राधाणीच्या लग्नाच्या आधीपासून. कसं ते का बरं राधाणी दररोज नंद भवनला म्हणजे नंद गावाला जायला लागली कृष्णांकरता कुकिंग करायला, का बरं? हा पण असं हेल्थ चांगली कशी होणार राधाणी कुकिंग? दुर्वास मुनींनी त्यांना राधाणीला आशीर्वाद दिला होता काय, आणि दीर्घायुषी होईल. तर ते ऐकून यशोदा मातेने वृषभानू महाराजांना विनंती केली होती किंवा कीर्तिदा मैयाला की राधाणीला दररोज नंदगावला पाठवा कृष्णांना कुकिंग करायला, कृष्णांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे, दीर्घायुषी व्हायला पाहिजे. तर कीर्तिदा माताजी वृषभानू महाराजांनी आनंदाने दररोज सकाळी राधाणीला नंदगावला जायचं आणि कुकिंग करून ती परत यायची. पण लग्नानंतर ही जावटवरून ती पद्धत चालू राहिली. जावटवरून ती दररोज सकाळी नंद महाराजांच्या भवनात जायची आणि भगवान श्रीकृष्णांकरता कुकिंग करून परत यायची. मग त्यानंतर साधारणपणे 10-10:30 वाजता ती जावटचं घर परत सोडायची सूर्यकुंडला येऊन सूर्यनारायणची पूजा करायला.
कारण का त्यांना कोणी सांगितलं होतं? हा, पण नाव जटिलाने सांगितलं होतं की तू दररोज सूर्यनारायणची पूजा तुझी कंटिन्यू ठेव. तर बरोबर 10:30 वाजता ती साधारणपणे सकाळी ती घर सोडते राधाराणी आणि इथे येते. आणि त्याच वेळेला बरोबर कृष्ण पण गायी चारत असतात आणि बरोबर तिकडनं ते बाहेर पडतात आणि राधाराणी ते सूर्यनारायण मंदिरामध्ये येऊन भेटतात. बरेचदा इथे कृष्ण काय करायचे, स्वतः पुजाऱ्याचं वेश धारण करून घ्यायचे, ब्राह्मण पुजाऱ्याचं, आणि राधाराणीला पूजा सांगायचे. हां, ब्राह्मण लोक कसं पूजा सांगतात, अमुक करा, हे वा ते वा. हां, तर त्या प्रकारे कृष्ण तसा वेश धारण करायचे. इथे एक अजून सुंदरशी गोष्ट आहे. खरं तर कृष्णांपेक्षा जास्त वेळा कृष्णांच्या बरोबर जास्त कोण गोप येत नव्हते इथे, कारण का ते राधाराणींना भेटायला येत आहेत. पण बऱ्यापैकी वेळेला मधुमंगल यायचे, कारण का ते ब्राह्मण आहेत आणि इथे ते राधाराणीला पूजा सांगायचे. पण एक दिवस काय झालं, एक दिवस मधुमंगल आले नाही आणि त्यामुळे पूजा लेट होत होती आणि खूप लेट झाली पूजा. आणि घरी जटिला होती, तिला काय वाटलं एवढं लेट का होत आहेत, तर ती स्वतः इथे आली. बघा हे सगळं जवळ आहे, आपण इथे आहोत, कुठे आहोत, का गोवर्धनला का बरसाण्याला? बरसाणा लांब जायचं थोडं. सूर्यकुंड वेगळंच आहे हे, हे इथे राधाकुंड आहे. म्हणजे आता मला थोडं ओरिएंटेशन करावं लागेल. पण सपोज इथे राधाकुंड आहे, तर इथे बरसाणा आहे, तर इथे नंदगाव आहे. हे असे झाले, राधाकुंड इथे आणि गोवर्धन असा, मग इथे बरसाणा, इथे नंदगाव, नंदगावच्या पुढे अजून जावट. मग या साईडला ते हायवे आणि कोशी आणि छत्ता आणि मग मथुरा, हे सगळे या नॉर्थ नाही, पूर्वेला नॉर्थ. इथे सूर्य कुठे, सूर्य तर तसा आहे. आपण डायरेक्शन काढा ना, कोणी मोबाईलला कंपास लावा, नक्कीच दिशा काढा, मोबाईलचा कंपास लावा. हां, नॉर्थ कुठे आहे? नॉर्थ इथे आहे. ओके, नाही साधारणपणे हां थोडं नाही, ईस्ट नाही. हां तेच मी तसं म्हटलं, ते इथे नंदगाव, मी बरोबर बोलतो साधारणपणे. हां हां काय, हां नॉर्थ इथे दाखवलं ते साधारणपणे, एक्झॅक्ट माहिती आहे तेच, नंदगाव, जावट. हां हां राहतो, कोण इकडे बोललो. आता तू तसं काढलंय का मॅप? हां ठीक आहे. एनिवे, जर मॅपला असताना नॉर्थ लावलं, नो प्रॉब्लेम. तर ओके, तर थोडक्यात एक दिवस मधुमंगल आले नाहीत आणि राधाराणीला खूप लेट व्हायला लागलं, कारण का कोण ब्राह्मण पुजारी नाही आहे पूजा सांगायला. आणि जटिला वाट बघते, आली का नाही राधाराणी परत. मग शेवटी काय झालं, जटिला स्वतः इथे आली पाहायला की काय झालं. आरती बघते तर नुसत्या बसल्याच सगळ्या राधाराणी त्याच्या मैत्रिणी लोक. आणि काय एवढा लेट का, एवढा उशीर का? तर तिथे राधाराणी होते, ती म्हणते काय करू, इथे मी खूप शोधलं पण मला कोणच ब्राह्मण सापडला नाही मला पूजा सांगायला. तर मी काय ना कुंदलताला पाठवलंय ब्राह्मण शोधायला. आणि खूप वेळ झाल्यानंतर, त्याच्यानंतर ऑलरेडी खूप वेळ झाला होता, मग थोड्या वेळानंतर कुंदलता आली परत, एक खूप सुंदर ब्राह्मणांना घेऊन बरोबर. आणि कुंदलता म्हणते सगळ्यांना, आता सगळ्या गोपी तिथे होत्या पण आता अजून कोण होतं तिथे ॲडिशनल, जटिला होती. तर सगळ्या गोपींना म्हणते, पण जटिला पण ऐकतीये, ती सन्मान आहे, तिला पण म्हणते की मी अख्खा वृंदावन फिरले, आज अख्खा ब्रजमंडल फिरले. कोण म्हणते? राधारानी बोलती. राधारानी वहीं पे बैठी थी, राधारानी थोड़ी ना ढूंढने को जाएगी, उसके इतने असिस्टंट लोग हो जाएंगे ढूंढने को. हाँ, तो कुंदलता म्हणते मी अख्खा ब्रजमंडल फिरले पण आज मला कोणी ब्राह्मण सापडला नाही. मग मी मथुरेला गेले आणि तिकडला एक खूप फेमस ब्राह्मण, गर्गमुनींचा शिष्य, खूप स्कॉलर, खूप पंडित, त्याचं नाव आहे विश्वशर्मन. ॲक्च्युली संस्कृत में या वैदिक कल्चर में आता आपण बरेच आडनावं केलेली आहेत, पण हे शर्मन हे स्टँडर्ड आडनाव आहे वैदिक संस्कृती में. त्याचं ते शर्मा झालं आणि शर्माचं मग तुमची सगळी काय आडनाव आहेत ती झाली. हां, पण आडनाव म्हणजे ते शर्मन म्हणजे शर्मन श्रीमान सारखं होतं ते. हां, तर संस्कृत वैदिक संस्कृत पुजारी लोक पण ना, तरी तुम्ही बरेच सगळे पुजारी हल्ली करत नसतील, विचारतात तुमचं नाव काय, तर ते म्हटलेलं की श्राद्ध वगैरे मध्ये म्हटले शुभम, तर शुभम शर्मन असं ते म्हणून द्या, तुमचं माहीत नसतं.
ते प्रत्येकाला शर्मन अन्न आलं होतं. आडनावांचं ओ शर्मन असं एक पद्धत आहे का, तर ते म्हणले हा विश्व शर्मन. आता त्यापासून ते शर्मा झाले. शर्मा लोक ब्राह्मण असतात, बरोबर ना. शर्मा लोक मग त्यापासून बाकी वेगवेगळे आडनावं झाली. मग प्रत्येकाने आपल्या अहंकाराने आडनावं निर्माण करत गेली. कोणी सिंह म्हणले, कोणी चौधरी म्हणले, जे काय असतील ते, कोणी पाटील म्हणले. हे सगळे आपले अहंकाराचे आडनाव एक 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 लागत गेली. मग कोकणात गावावरून लागत गेली. कोणी देवरुखकर म्हणले, कोणी दापोलीकर काय चिपळूणकर म्हणले, कोणी कोतोडेकर पण म्हणले. तर अशी हळूहळू वेगवेगळी आडनाव कलियुगात लोकांनी आपापल्या अहंकारावर लावत गेले. पण ॲक्च्युली इट इज लाईक विश्व शर्मन. तर ते म्हटले की आम्ही मथुरेला जावं लागलं. कुंदरता म्हणते मला, मी मथुरेला गेले आणि मथुरेतला एक फेमस ब्राह्मण हा आहे विश्व शर्मन, ह्याला घेऊन आली आहे. आणि हा कोणाचा शिष्य आहे? आणि हा महान ज्योतिषी आहे आणि सगळ्या स्कॉलर लोकांमध्ये हा फेमस आहे टू बी अ स्कॉलर. ही इज अ स्कॉलर अमॉंग स्कॉलर. आणि जटिला एकदम खुश झाली. म्हणजे ह्याला पाहूनच मला किती एकदम दिव्य आणि एकदम स्पिरिच्युअल वाटतंय. आजकालच्या अशा खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स येत आहेत. तेव्हा ती भाषा नव्हती, पण आजकाल काय भाषा असते, या विश्व शर्मनला पाहून मला खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स येत आहेत, अशी जटिला म्हणते. आणि म्हणते कृपया ह्याला माझ्या सुनेला पूजा सांगायला सांगा, विनंती करा. आणि लगेच त्याने विनंती केली की कृपया आमची सुनबाई राधाराणी. जटिला बाहेर बसली होती आणि सुनबाई आपल्या मैत्रिणीबरोबर आज बसली होती. तर म्हणले माझी सुनबाई राधाराणी आज नाव नाही सांगितलं ती, कारण का पुढे पुजारी त्यांना नाव विचारणार आहे. आता माझी सुनबाई आज बसली आहे, तिला कृपया तुम्ही पूजा सांगा. तर आज कोण ते विश्व शर्मन आत येत होते. तर राधाराणी विशाखाला म्हणते की अरे हा कृष्ण नाही का वेश बदलून आलेले, कारण काय कृष्ण नसतील तर मग माझ्या हृदयामध्ये एवढं प्रेम जागृत का होतंय. तर विशाखा म्हणते हे राधे, मराठीमध्ये अगं राधे, हे कृष्णच आहेत आणि त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे बघ. ते तुझ्याकरता विश्वशर्मनचं रूप घेऊन इथे आलेले आहेत. आणि मग ते कोड लँग्वेजमध्ये, आता ते कोड लँग्वेज मला एक्झॅक्टली संस्कृतची इथे इंग्लिशमध्ये करता आली नाही किंवा मराठीत, पण ते कोड लँग्वेजमध्ये कृष्ण म्हणजे आता विश्वशर्मन आहे तुम्हाला कळलेले ते कृष्ण आहेत, ते पुजारी पूजा सांगतात. आणि त्याच्या आधी एक घटना घडते. तर पूजा सांगायच्या आधी नाव असते ना, अमुक 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 स्थले अमुक अरण्य वगैरे काय जे काय, तर ते विचारतात. मुलीला नाही विचारत, म्हणजे सुनबाई, अहो तुमच्या सुनबाईंचं नाव काय. तर ती जटिला बाहेरूनच सांगते काय नाव, राधा. कृष्ण कृष्ण ते विश्वशर्मन, सॉरी विश्वशर्मन एकदम आश्चर्यचकित होतात. म्हणतात काय राधा, संपूर्ण मथुरामध्ये ती फेमस आहे की ती खूप सद्गुणी आहे, सुशील आहे, पतिव्रता आहे. तुमचं एवढं सौभाग्य आहे की तुम्हाला राधासारखी सुनबाई प्राप्त झालेली आहे. आणि संपूर्ण मथुरामध्ये तिचं नाव घराघरी फेमस आहे. तर मग कृष्ण म्हणतात राधाराणीला आता पूजा सांगायचं की तुमची पूजा पूर्ण होणार नाही. ह्या शायनिंग गॉडची पूजा, तेजस्वी भगवंतांची पूजा तुम्ही मला पुजारी स्वीकारल्याशिवाय पूजा होणार नाही. तर त्यांना सांगायचं की माझ्यासारखे शायनिंग आहेत. तो कोड लँग्वेज मी बात कर रहे की त्यांना कळते पण जटिलाला काय कळत नाहीये. मीनिंग युअर वर्शिप टू मदन मोहन, नॉट सूर्यदेव. मदन मोहन पण तेजस्वी आहे, ती पूर्ण होणार नाही अनलेस यू एक्सेप्ट कृष्ण ॲज युअर, म्हणजे विश्वशर्मन ॲज युअर पुजारी. मग कृष्ण आले, ते विश्वशर्मन ब्रह्मचारी आहे. मग ते म्हणतात बघा तसं तर मी म्हणजे खरं कधी कधी हात लावत असतो त्या यजमानांनी, पण माताईंनी मला हात लावायचा नाही. मी माताईंना स्पर्श नाही करू देणार. तर तू काय कर, तू ते गवत घे, कोणतं दर्भ का काय ते कुश गवत घे आणि त्या कुशाने मला हात लाव. तर जटिला म्हणते व्हेरी नाईस, इज व्हेरी स्ट्रिक्ट ब्रह्मचारी. तर त्या कुशा गवतनी मला हात लाव, ते पुरेश आहे. राधाराणी म्हणते यस, मी ओ विश्वकर्मन,
मी तुम्हाला माझे पुजारी म्हणून सो तिला वाटतं पुजारी, पण ॲक्च्युली शी इज सेइंग आय एम वर्शिपिंग यू, जस्ट लाईक समटाईम्स यू ऑल्सो वर्शिप. कृष्णा म्हणजे कधी कधी तू पण माझी पूजा करता, तसं मी तुला पुजारी म्हणून स्वीकारते. पण हे कोड लँग्वेजमध्ये त्यांच्या गप्पा चालू आहेत. आणि बाहेर जटिला खुश आहे की एकदम चांगला ब्राह्मण, ब्रह्मचारी ब्राह्मण आमच्या सुनबाईंना पूजा सांगत आहे. विशाखाने डायरेक्ट सांगितलं ना उत्तर. नाही विशाखाने नाही, ते कोड लँग्वेज नाही, आधीच कृष्ण आत याच्या आधीच तिने विशाखाला म्हटलं की हे कृष्ण नसतील तर माझ्या हृदय का विरघळतंय. मग तेव्हा विशाखा म्हटली, मी ऑलरेडी सांगितलं की बघ कृष्ण तुझ्यावर किती प्रेम करतायत, की ते तुझ्याकरता विश्वशर्मांचं रूप घेऊन आले. तो क्लिअर, ओळखायची गरज नाही, सब क्लिअर हो गए. सो एनिवे, मग राधाई म्हणते की माझं दंडवत प्रणाम करते जे कमळांचे मित्र आहेत. सूर्यदेवाचं एक नाव आहे कमळांचे मित्र, कारण का सूर्य उगवल्यावर कमळं उमलतात. पण ते म्हणते की जे आणि म्हणते की जे संपूर्ण अंधकाराचा नाश करतात आणि जे स्वतःहून लाल गुलाबी रंगाचे आहेत सकाळी आणि संध्याकाळी, अशांना मी प्रणाम करते. बट शी वॉन्ट्स टू इंडिकेट दॅट मी कृष्णांना नमस्कार करते, कारण त्यांचे पण गुण आहेत हे. आणि कृष्ण म्हणतात मग, हे सुंदर मुली, आता आपली पूजा विधी योग्य प्रकारे संपन्न झालेली आहे. हरी बोल. आणि तेवढ्यात काय होतं, आज रेग्युलर पुजारी आलेला नसतो. कोण? मधुमंगल. मधुमंगल तेवढ्यात तो लेट हजर होतो. आणि तो पाहतो, अरे भरपूर नैवेद्य आहे. तो थांबा मी पण 2-4 मंत्र सांगतो. म्हणजे तो पण पुजारी बनेल, त्यालाही काय मिळेल? प्रसाद म्हणजे नैवेद्यातला प्रसाद मिळेल. तर जटिला बाहेर रागवलेली असते, हे बेकार ब्रह्मचारी, बरोबर नाही काय ब्राह्मण पुजारी, तू बिलकुल येऊ नको इकडे. तू त्या लंपट कृष्णांचा मित्र आहे. असले लंपट कृष्ण त्याचे मित्र आम्हाला इकडे बिलकुल नको आहेत. इकडनं चालता होता का ती काठी घेऊन जटिला उभी असते बाहेर. आणि त्या मधुमंगलला काठी घेऊन पळवून लावते. म्हणतात आज आम्हाला खूप छान तुझ्या लंपट मित्रासारखे कृष्णासारखे आणि तुझ्यासारखे पुजारी नाही आहेत. हरी बोल. आपण 2 मिनिटांनी बरोबर. आज आम्हाला खूप छान विश्वशर्मन मथुरेतले पुजारी मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे बरेचदा इथे जय सूर्यनारायण भगवान की. 2 मिनिटात सूर्यनारायणचं दर्शन घेऊ. अरे बघूया. we'll try to continue, else we'll continue afterward. If they play loud bell, let's see. Hare Krishna. They are Gaudiya mode. They may not do. तर अशा प्रकारे इथे जगन्नाथ दास बाबाजी महाराज म्हणजे कोण? प्रभुपादांचे गुरु कोण? त्यांचे गुरु कोण? त्यांचे गुरु आणि त्यांचे गुरु ज्यांनी मायापूरला खूप महत्वाचं काम केलं. चैतन्य महाप्रभूंचं बर्थ प्लेस शोधून काढली. त्यांनी इथे अनेक वर्ष राहून इथे अनेक म्हणजे ॲक्च्युली काही डिकेड्स, अनेक वर्ष नाहीत 10-20 वर्ष इथे ते राहायचे. त्या काही तर हे अगदीच साईड गोवर्धन राधाकुंडलाही थोडीफार लोक होते तेव्हा, पण हे तर अगदीच म्हणजे पाऊल वाटा पण होत्या का नव्हत्या असं हे सूर्यकुंड तेव्हा होतं. आणि त्यांचे गुरु मधुसूदन दास बाबाजी महाराज ते पण इथे राहिलेले आहेत. आणि इथे नंतर जर तुम्ही शोधा त्या मधुसूदन दास बाबाजी महाराजांनी एक मुकुट शिला इथे सूर्यकुंडातनं एक शिला शोधून काढली ज्याच्यावर राधाराणीचं मुकुटचं चिन्ह होतं. सो इथे ते आहे. आणि हे आता गौडिया मठ आहे जे सूर्यनारायण मंदिर मॅनेज करतायत. आता इकडनं नेक्स्ट आपण जाणार आहोत ते सुंदरसं स्थान आहे. आता तिथे विशेष काय नाही आहे, पण एक छोटंसं पेंटिंग आहे का देवाऱ्याचं ते बघूया. आता आहे नाही, त्याचं नाव आहे कुंजेरा. कुंज संस्कृत में कुंज मतलब संस्कृत में कुंज शब्द के बहुत अर्थ है. नहीं वो तो अपना हो गया हिंदी में वृंदावन में. कुंज शब्द के बहुत अर्थ है, वो छोड़ के कुंज फेमस. संस्कृत वाले कोण आहेत का इथे? ठीक आहे, थोडक्यात कुंजर 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 आपण कुंजर म्हणतात. कुंजर मतलब नरोवा कुंजरोवा. बरोबर. त्याचा अर्थ काय होता नरोवा कुंजरोवाचा?
हा हत्ती. तो एकदा सगळ्या गोपी काय करतात इथे, आय थिंक वी कॅन लिसन ना बेलमध्ये. हा, सगळ्या गोपी काय करतात, अशा एकमेकांमध्ये अशा शरीराला हात असे अडकवतात, पाय वगैरे एकमेकांमध्ये, आणि सगळ्या गोपी मिळून हत्तीचं रूप धारण करतात. हा, तसं नाही. दे ऑल स्टँड, नाही त्या पायावर खांद्यावर असं करून 4 पायवाले हत्ती, फुल व्यवस्थित, तोंड बिंड असं सगळं. आणि अनेक गोपी मिळून एकमेकांमध्ये अशा हत्तीचं रूप प्राप्त करतात. हा, आणि मग कृष्णांना म्हणतात की हा हत्तीवर कोण बसतोय, राजे, तर तू व्रतचा राजा आहे, तर हे हत्ती रूप आम्ही गोपींनी सगळ्यांनी मिळून घेतलेलं आहे, त्याच्यावर कृपया तुम्ही ते आरूढ व्हा. आणि कृष्ण त्या गोपींनी जे हत्तीचं रूप घेतलेलं असतंय, चले का ना महाराजजी, त्यांनी त्याला बंद केलं, आदळीत त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. ठीक आहे, तर जे हत्तीचं रूप घेतलंय ते तर कृष्ण त्याच्यावर बसतात. आणि मग काय होतंय, ते गोपी सगळे कृष्णांना डिक्लेअर करतात की तुम्ही कुंजेरा राज, किंग ऑफ एलिफंट्स आहात. मग त्यानंतर आपण जाऊ नेक्स्ट ठिकाणी, त्याचं नाव आहे मुखराई. मुखराई कोणाचं नाव होतं, राधाणीच्या आजोळ, आजीचं, या साईडचं, आजोळ साईडचं, म्हणजे कोणाचं, हा म्हणजे कोणाचं, राधाणीची आई कोण, हा कीर्तिदा माताजींचं, म्हणजे कीर्तिदा माताजींचं माहेर, कीर्तिदा माताजींची आई, माहेर म्हणजे आईचं. सो कीर्तिदा माताजींच्या आईचं नाव होतं मुखराई. ते तिचं गाव होतं. आपण जाऊ मुखराईला. तर ती तिथे राहायची. हा, हे राधेश्यामपूरचे ते सकाळी मी जो जोक बोलतोय त्याशी कनेक्टेड संभवतात. मला तो जोक आठवलाच पाहिजे. हा, तेव्हा आता प्रयत्न केला ते. ते मुखराई होती ना, ती मुखराई राधाणीची कोण झाली, आजी. हा, भले ती राधाणीची आजी आहे, कीर्तिदामाईची आई आहे, पण तीच राधा कृष्णांना सिक्रेटमध्ये भेटायला खूप मदत करायची. हा, आजी मदत करते मला. हो, हा, तर त्याचा आता राधेश्यामपूरच्या ती गोष्ट मला आठवली नाही आठवली, जेवढी आठवली तेवढी सांगायला पाहिजे. ते मी सांगत होतो ना, तो माते असे एकदम बाहेर येऊन बोलत नाहीत त्या ते गोपी. सो पण ते एक्सपर्टली मॅनेज करतात. सो ते म्हणतात की लाईक आजकाल कसं आहे, काहीतरी एक मुलगी बॉयला प्रपोज करते वगैरे म्हणतात, ती भावना पहिले पण होती, बट दे वर नाईसली मॅनेज. सो टेक्निकली मुलीचं लग्न त्यांचे वडील ठरवतात. तर आता समजा मुलगी लग्नाची झाली तर कधी कधी वडील मुलीला विचारतात, तुला कोणाशी लग्न करायचं आहे, तुझ्या काय मनात बिनात आहे का. तर राधेश्यामपूर सांगायचे, पूर्वीचे जे होते मुली, नाही नाही नाही, तुम्ही सांगाल त्यांच्याशी मी लग्न करायला तयार आहे. पण तसं तिथं नसायचं. तिच्या मनात कोणतरी गावातला एखादा मुलगा असायचा, पण वडिलांना काय सांगितलं, तुम्ही सांगाल त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे. आणि मग वडिलांना सांगितल्यावर ती मुलगी कुठे जायची, हरी बोल, आजीकडे जायची. आजीला सांगायची, आजी आजी, तो मी इनडायरेक्टली जाऊन काय करायची, एखाद्या मुलाची थोडीशी चर्चा करायला चालू करायची, स्तुती करायची. मग आजीला कळायचं. माझी म्हणते, काय तुझ्या मनात काय आहे का. हा, म्हणजे बघा आता तूच विचार कर. आजी आता मोठी आहे. मग एक दिवस संध्याकाळी आजी काय करायची, नाही आपल्या मुलाला बोलवायची. हा, नाही ही आजी नाही, आईची आई नव्हती, कारण आईची आई तर दुसरीकडे राहते ना, त्या घरात वडिलांची आई राहायची. हा, पण तिला भेटायची वडिलांच्या आईला, ती राधेश्यामपूर सांगतात. आणि माझी संध्याकाळी एक दिवस आपल्या मुलाला बोलवायची. म्हणजे कोणाला, तिथे नाही रे, इथे आपल्या राधेश्यामपूरच्या कथेत, राधेश्यामपूरच्या कथेत मुलीच्या वडिलांना बोलवायची आणि सांगायची, काय त्याचं नाव असेल, अहो हे मुला, म्हणजे जे काय ते काय, मी खूप विचार केलेला आहे, आपल्या गावामध्ये हा जो मुलगा आहे तो तसा सगळ्या व्यवस्थित आहे गुणांनी, आणि तुझ्या मुलीकरता हा मुलगा मला योग्य वाटतोय, तर तू बघ विचार कर काय ते. मग वडील लगेच बोलायचे, कोणाला बोलायचे, आपल्या मुलीला, ए अगं इकडे ये. हो बाबा, काय, मी असा विचार केलाय की ह्यांच्याशी तुझं लग्न लावून दे, ह्याच्याशी तुझं लग्न लावून द्यायचं, तुला चालेल का. हो बाबा, तुम्ही म्हणाल तसंच.
क्या हो गया? हा, बोलायला तुम्ही म्हणाल तसंच, पण प्रॅक्टिकली तिने सगळे ऍडजस्टमेंट करून सेटिंग करून ठेवलेली असते. तर तसंच मुखराई आहे. ती राधा आणि कृष्णा, राधा आणि ती आजी होती, पण राधा आणि कृष्णांना भेटायला मदत करायची, खूप सिक्रेट भेटायला. आणि इथे मुखरा देवीचं मंदिर आहे आणि तिथे एक झाड होतं, पण आता ते गेलं, ज्याच्यावर मुकुटचं हे होतं. त्यानंतर आपण जाऊ, नेक्स्ट गाव आहे ते बसंती. कोणतं गाव? बसंती. हे बसंती आहे का? नाही, बसवटी. बसवटी. गोकुलवरून नंद महाराजांनी पहिले कुठे आपली स्थापना केली, शिफ्ट झाली तेव्हा? छठीकराला. आणि रावळवरून वृषभानू महाराज कुठे आले? राळला. हा, तर ह्यांचा कॅम्प बसला छठीकराला. थांबा, ते बसंती, थांब, नाही राळला नाही, सॉरी उलट झालं. राळला नाही, ते बसंतीला आले नंद वृषभानू महाराज. हा, बसवटीला. ते जेव्हा वृषभानू महाराज आपल्या लोकांबरोबर बसवटीला पोचले, तेव्हा ते म्हटले वसती स्थापनम, आपली वस्ती आहे ते इथे स्थापन करा, म्हणून त्या गावचं नाव झालं बसवती. आता ते बसवती झाले. मग त्यांनी तिथे कॅम्प बनवला आणि मग राधाराणींनी इथे आपलं बाल्यकाळ घालवला. त्यावेळेला कोणती इम्प्रेसच्या लीला झाल्या, कालिया झाली आणि ते अग्निप्राशन झाली. आणि गोवर्धन लीला इकडे झाली की त्यांनी नेक्स्ट प्लेसवरून झाली, मला थोडं कन्फर्म करावं लागेल. पण त्या लीला म्हणजे तेव्हा त्यांचे काय म्हणूया पौगंड लीला, किंवा पूर्वराग आपण जे ऐकले लेक्चरमध्ये, त्या कायला इथे तेव्हा राधाणीच्या इथे बसवतीला राहताना राधाणीच्या मनात हळूहळू कृष्णांच्या प्रती प्रेम जागृत व्हायला लागलं. पण त्याचं अजून एक कारण आहे, कारण की समजा तुम्ही की ती राहायची बसवटीला आणि कृष्ण राहायचे कुठे? छठीकराला. मग तिने पाहिलं कसं? तर ह्याचे एक आहे की ह्याच्या पुढच्या आपण ठिकाणी जाणार आहोत, ते आहे राय किंवा राळ. आता इथे कॅम्प होता छठीकरा, तो एवढा मोठा होता की त्याचा विस्तार पसरत थांबा, कुठे येणार हे? असं असं. आता दिशा कोणती मला बघावं लागेल, थांबा एक मिनिट. हा, नंद महाराजांचा कॅम्प छठीकरावरून पश्चिम पर्यंत यायचा, कुठपर्यंत? रायपर्यंत. आणि वृषभानू महाराजांचा कॅम्प या साईडला यायचा. तर दोघांचे कॅम्प होते ते रायला असे मर्ज व्हायचे. तर एकदा राधाणीचे कोण बरं काही नातेवाईक राळला पण राहायचे. राय आला, राळला, आज राळ म्हणतात. तर काही दिवस राधाणी त्यांच्याकडे पण जाऊन राहिली होती. तेव्हा तिने कृष्णांना पाहिलं होतं, कारण का तो दोन्ही कॅम्पची ती बाउंड्री होती. तर तेव्हा तिने पाहिलं होतं. आणि तिथे पण कुंड आहेत, बलराम कुंड, आता काही काही आहेत काही काही नाही आहेत, पण पहिले होते, वर्ण ते वाचतोय. आणि आपण त्यानंतर शेवटच्या ठिकाणी आपली यात्रेत उद्या जे तशी एक्सटेंड झाली यात्रा ठिकाणांच्या ह्याच्यात, नाही तर तसं प्लॅन ठिकाणांचं हे शेवटचं ठिकाण आहे. 12 वनांपैकी एक वन राहिलेलं आहे, बहुला वन. आता तिथे आपण जाणार आहोत. तर पॉज करून एकदा दर्शन घ्यायचं तर घेऊन घेऊ. बहुलावनची कथा मोठी जाईल, दर्शन घेऊ. मग बंद झालं की मग उघडणार नाही संध्याकाळी 4 पर्यंत. तर आय थिंक मी पॉज करतो आणि आपण दर्शन घेऊन घेऊया एकदा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा. तर आपलं 12 वनांपैकी एक वन बाकी आहे, ते आहे बहुला वन. ते आज आपलं लास्ट स्पॉट आहे. मग उद्यापासून पुढच्या यात्रेचे स्पॉट चालू होणार. काही काही चालू झाले. आज आपण पुढच्या यात्रेचे 2 स्पॉटला गेलो. काल एका स्पॉटला गेलो होतो, आज 2 स्पॉटला गेलो. काल कोणत्या? नंदगाव. आणि आज 2 स्पॉटला गेलो. शीघ्रगाव, तेच शीघ्रगाव, परसो. आणि एका गावाला जाणार नाही, पण त्याची कथा ऐकली. माघेरा, हरी बोल. माघेरा. आणि सो या प्रकारे
बहुला वन आहे, ते 12 वनांपैकी एक प्रसिद्ध वन आहे. ह्याचं नाव, तिथे बहुला देवीचं मंदिर पण आहे, ती तिथे कायम राहते. आणि ती बहुला देवी आहे ती विष्णूंची पत्नी आहे. ज्या प्रकारे भूमी आहे आणि लक्ष्मी देवी आहे त्या प्रकारे तिथे बहुला देवीची अशी कथा आहे की एकदा इथे वृंदावनमध्ये एक गाय होती आणि तिचा एक ब्राह्मण मालक होता. तर तो ब्राह्मण मालक गाईला चारायला म्हणून वनात घेऊन आला होता. आणि अचानक तेव्हा यमराजजींनी एका वाघाचं रूप घेतलं आणि अचानक तो वाघ समोर आला आणि त्या गायीवर उडी मारणारच होता, झेप घेणार होता. तेवढ्यात त्या गायीने विनंती केली की वाघाला, आता बघा तुम्हाला की कशी गाय बोलली वाघाशी वगैरे, पण ठीक आहे. गायीने वाघाला विनंती केली की कृपया थांब, मी वचन देते की माझा एक लहानसं वासरू आहे, ते अजून गवत पण खात नाही, फक्त दुधावर अवलंबून आहे, तर मी त्याला दूध पाजून येते. आत्ता गेली आणि लगेच दूध पाजून आले, जेणेकरून ते शेवटच्या तरी माझं दूध पिऊन घेईल. तोपर्यंत तुम्ही थोडं धीर धरा असं वाघाला विनंती केली. आणि वाघाने पण ऐकून घेतलं आणि त्या प्रकारे आपल्या शब्दाला खरं ठरवत ती बहुला गाय गेली आणि ती परत आली. तर लिटिल कृष्णमध्ये थोडं वेगळं वर्षन आहे. तेव्हा तिघे म्हणतात वाघाला की मला खा मला खा, ते ब्राह्मण म्हणतो, वासरू म्हणतो, गाय पण म्हणते. पण इथे तसं नाही आहे. तर तेही बरोबर असेल दुसऱ्या कोणत्या शास्त्रात सांगितलेलं. तर पण जी बहुला गाय परत आली आपल्या वासराला दूध पाजून, तेव्हा बघते तिथे वाघ नाही आहे, तर कोण आहे? यमराज आणि कृष्ण, दोघेही तिथे आहेत. आणि दोघेही बरे, कृष्ण खूप प्रसन्न होतात बहुला देवीची काय पाहून, ऑनेस्टी, प्रामाणिकता पाहून. आणि ते म्हणतात की मी तुला माझी पत्नी म्हणून तुला स्थान देईन, जशी भूमी देवी आहे, भूदेवी आहे, लक्ष्मी आहे त्या प्रकारे. आणि बहुला ही लक्ष्मीचंच एक रूप आहे. आणि मंदिरात तुम्ही पाहिलं तर बहुला देवीच्या बरोबर तिथे गाय आणि वासरू पण आहे आणि यमराज आणि कृष्ण पण त्या मंदिरात आहेत. आणि तिथे 2 कुंड आहेत, एक संकर्षण कुंड आणि एक मानसरोवर. तर संकर्षण कुंडची तरी काय मला अशी विशेष कथा सापडली नाही, पण जे मानसरोवर आहे ॲक्च्युली 2 कुंड वेगळे होते. पण 1955 साली त्या दोन्ही कुंडांना खोदून त्यांचं विस्तार करणं आणि सुशोभीकरण 1955 साली. आणि जे काय करताना ते दोन्ही कुंड एकत्रच झाले. आता ते दोन्ही कुंड एक मोठ्या कुंडासारख्या आज आपल्याला दिसतात. त्याला तुम्ही संकर्षण कुंड म्हणा किंवा मानसरोवर म्हणा. तर मानसरोवर कशाला, कारण का एकदा राधाराणी आपल्या गोपींबरोबर कृष्णांबरोबर या बहुला वनला आली होती आणि कृष्णांकडून काय दुर्लक्ष झालं, तेव्हा ती रागवली. त्याला हिंदीत म्हणतात किंवा ग्वाल व्रज भाषेत काय म्हणतात, मान धरणे, काय म्हणतात, रुसून बसणे, अरे रुसून बसणे म्हणतात, रूढ जाणं, रुठून गेली, मान धरला. आणि मग ती कुठेतरी काय केलं, तिने एका छोट्याशा झुडपात आतमध्ये जाऊन कोण दिसत नाही अशात जाऊन ती रुसून बसली. आणि मग शेवटी कृष्णांना चैन पडेना, तिने शोधलं आणि मग त्यांना ती तिथे आत जाऊन बसलेली सापडली. तेव्हा कृष्ण पण स्वतः त्या झुडपात गेले आणि राधाणीला नमस्कार करून बऱ्यापैकी तिला परत प्रसन्न केलं. म्हणून हे आहे मानसरोवर. आणि चैतन्य, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चैतन्य महाप्रभू पण वृंदावनला आले होते, व्रजमंडलला एकदाच आले होते, पण 2 महिन्यासाठी आले होते. कोणता कार्तिक त्यातला महिना होता, अजून दुसरा कोणता महिना होता चैत्र, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, कार्तिक आणि मार्गशीर्ष, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर, थंडीचे 2 महिने. तर चैत्रबाबू जेव्हा आले तेव्हा पहिले आग्रा, आजचं नाव आग्रा आहे पण खरं त्याचं नाव आहे अग्रवन. आग्रा म्हणजे टोक, द फ्रंट, द फर्स्ट, म्हणून त्याचं नाव आहे अग्रवन. आणि त्याच्यानंतर लगेच व्रजमंडळ चालू होतं आहे. तिथे रुनकुटा आपण येताना पाहिलं स्टेशन, त्याच्या पलीकडे आग्रा आहे. आग्रा म्हणजे खरं अग्रवन नाव आहे, चालू होतं आहे. तर चैतन्य महाप्रभू आधी आग्र्याला आले, मग मथुरेला आले, तिथे त्या सानोदिया ब्राह्मणला भेटले आणि तिकडनं ते पहिले
ह्या परिक्रमा मार्गाने विश्रामघाटला आंघोळ करून परिक्रमा मार्गाने हे मधुवन तालवन करत हे बहुलावन त्या साईडला आहे. म्हणजे आता मी काल विचार करत होतो 5 वन रांगेने यमुनेच्या पूर्वेला आहेत. वृंदावन तर एक मोठं वन आहेच आणि काम्यवन कोकिलवन नाही काम्यवन खादीरवन इकडे झालं आणि 4 वनं जी आहेत ती मथुरेच्या पूर्वेला अशी जवळजवळ आहेत. मधुवन तालवन कुमुदवन आणि बहुलावन हे 4 सारेपणाशी जवळजवळ एकत्र आहेत. मथुरेच्या पश्चिमेला यमुनेच्या मथुरा पण यमुनेच्या याच साईडला आहे पण त्याच्या अजून पश्चिमेला मधुवन तालवन बहुलावन आणि कुमुदवन. सो चैतन्य महाप्रभू तिथे आले होते बहुलावनला तेव्हा नॅचरली चैतन्य महाप्रभू परिक्रमा करत होते तर स्वाभाविकपणे जवळपासच्या सगळ्या ज्या अनेक गायी होत्या त्या एकदम जशा त्या गायींच्या मनात भगवान श्रीकृष्णांच्या प्रती प्रेम होतं त्याच प्रकारे सगळ्या काही धावत 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 चैतन्य महाप्रभूंच्या जवळ आल्या आणि त्यांचं शरीर प्रेमाने चाटायला लागल्या. सगळे मोर आले, सगळी हरणं आली. जसं कृष्ण आल्या सगळे हे प्राणी भगवंतांकडे आकर्षित व्हायचे तसे हे सगळे प्राणी तेव्हा पण आले आणि तेव्हा चैतन्य बरोबर जे असिस्टंट होते बलभद्र भट्टाचार्य आणि बाकीचे जे कोण 1-2 लोक त्यांना आश्चर्य वाटलं की अरे मोर गाई हरिण असे. तुम्ही कधी तो महाप्रभूचा फोटो पाहिला का आपल्या मंदिरात पण आहे पेंटिंग स्टँडर्ड एक झारीखंडातलं आहे. एक झारीखंडातलं पेंटिंग आहे आणि एक आहे हे बहुलावन मधलं आहे. बरोबर. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या प्राण्यांनी वागणूक केली की ज्या प्रकारे कृष्णच परत वृंदावनला आलेले आहेत. आणि जानवा माता वगैरे आली होती तेव्हा ती पण बहुलावनला आली होती. हरे कृष्ण. तो अशा प्रकारे आपल्या प्लॅन्ड लेक्चर्सची कथा संपलेली आहे. उद्या आपला मथुरा व्हिजिट आहे. त्यात करून खास अशा ठिकाणी आपण जाणार आहोत जिथे ती ठिकाणं अशी छोटी छोटी आहेत पण कृष्णलीलेमधली महत्त्वाची असं नाही पण मेन्शन ठिकाणं आहेत. जेव्हा भगवान श्रीकृष्ण मथुरेला गेले आणि कंसाला मारलं भगवान कोणी घेऊन गेलं मथुरेला? अक्रूर. अक्रूर शुद्ध भक्त होते आणि आहेत पण तरी पण ते कंसाचे मिनिस्टर होते. तो आजकाल अक्रूर कोणाचे मिनिस्टर होते? कंसचे. तरी पण ते शुद्ध भक्त होते. हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच प्रकारे मी काल 2-3 असे एक्झाम्पल माझ्या मनात आलेले. भीष्म पण रावणचा भाऊ विभीषण, प्रल्हाद नरसिंहदेव नाही हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद. सो वडील एवढे महान असुर आणि मुलगा महान भक्त आणि राजा महान असुर आणि मिनिस्टर अगदी विश्वासातला मिनिस्टर शुद्ध भक्त आणि एक भाऊ महान असुर आणि दुसरा भाऊ शुद्ध भक्त. तर बघा म्हणजे सगळ्या कंडिशनमध्ये कधी कधी म्हणतो आपण अरे माझे वडील भक्ती करत नाहीत, माझे पती असे आहेत, माझी पत्नी थोडी तशी आहे, म्हणजे भक्तीमध्ये एवढी इंटरेस्ट नाही वगैरे 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 असं आपण कधी कधी म्हणतो. पण इथे पहा हे आपले किती थोडेसे बरे वाईट असतील पती पत्नी भाऊ बहीण आई वडील मुलगा मुलगी तरी पण कमीत कमी रावण हिरण्यकशिपू कंसासारखे तरी नाही आहेत. त्यापेक्षा तरी बरे मग असे रावण हिरण्यकशिपू कंस असताना पण हे लोक भक्ती करतोय, सगळे शुद्ध भक्त होते. सो वी कॅन ऑल्सो परफॉर्म. याचं हे असे एक्सटर्नल अडचणी खरं आपल्याला शुद्ध भक्ती करण्यापासून थांबवू शकत नाहीत. सो अक्रूरचं घर आहे तिथे आपण जाऊ. त्यानंतर कुब्जाचं घर आहे जिची भक्ती स्वीकारायला भगवंत गेले होते. ती पण कामभावनेने भगवंतांकडे आकर्षित झाली होती पण त्या कामभावनेतनं आकर्षणात ती शुद्ध भक्त बनून गेली. आणि रंगस्थली आहे जिथे सगळं मल्लयुद्ध झालं कृष्णाचं कंसाशी, त्याच्या आधी मुनी काय चाणूर मुष्टिक आणि शलतोषलशी. तर ते ठिकाण जिथे कंसाला मारलं आणि त्याच्या आधी त्या रंगभूमीमध्ये शिरायच्या आधी एक हत्ती होता कुवल्यापीड.
तर ते पण आहे की जिथे कुवेल्या पेंडनी कृष्णाला मारायचा प्रयत्न केला. तर ही खरंच छोटी छोटी ठिकाणं आहेत, म्हणजे असे काही खूप मोठं मंदिर किंवा असं काही स्मारक तिथे नाही आहे, पण ती ठिकाणं आहेत मथुरा शहरात आणि सगळी बारीक बारीक गल्लीत आहेत. तर उद्या आपल्याला जाऊ.